ऑर्डर एक्झिक्युशनच्या ह्या सिरीजमध्ये आपण आज फायर्स ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवरती स्टॉक बाय सेल कसं करायचं, स्टॉप लॉस कसा लावायचा, टार्गेट कसा लावायचा, या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. ठीक आहे. एक्झिक्युशन एकदम सिंपल आहे. तुम्ही सेम एक्झिक्युशन इक्विटी, ऑप्शन, फ्युचर, कमोडिटी मार्केट कुठेही करू शकता. सेम एक्झिक्युशन आहे, काही चेंजेस नाही. ठीक आहे. फायर्सच्या ह्या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला चार्टवरती ट्रेड करणं अलाउड आहे. म्हणजे आपण ह्या दिलेल्या चार्टवरती एंट्री प्लेस करू शकतो, स्टॉप लॉस लावू शकतो, टार्गेट लावू शकतो आणि त्याला ट्रेल पण करू शकतो आपल्या स्टॉप लॉसला. हे कशा पद्धतीने होतं आपण पाहूया. तर सर्वात आधी इथं माझ्यासमोर बघा स्टेट बँक ऑफ इंडियाचा चार्ट ओपन आहे. याच्यावरती आपण बायवरती आलो. इथं बघा चार्टवरतीच बाय आणि सेलची विंडो आहे. जर माझा व्ह्यू बुलिश आहे, मी इथं बाय करणार, तर बायवरती मी क्लिक केलं. इंट्राडे ऑर्डर आहे आपली बघा, इंट्राडे. इथं क्वांटिटी, सपोज मला आता 10 क्वांटिटी बाय करायच्या, 10 क्वांटिटीवर मी क्लिक केलं. इथं मला ज्या प्राइसला बाय करायचं मी ती प्राइस इथं टाकू शकतो. खाली बघा तुम्हाला इथं कव्हर ऑर्डर आणि ब्रेकेट ऑर्डर हे दोन ऑप्शन दिले असते. बेसिकली काय आहे, तर कव्हर ऑर्डर म्हणजे काय, ते सिस्टम मध्ये बाय करताना स्टॉप लॉस लावतो. आपल्या ऑर्डरला कव्हर कर म्हणजे लॉस पासून त्याचं रक्षण व्हावं म्हणून स्टॉप लॉस लावतो. तसंच मी कव्हर ऑर्डर लावतो म्हणजे काय करतो, स्टॉप लॉस लावतोय मी, की सपोज मी 10 रुपयाचा इथं स्टॉप लॉस लावतो. स्टॉप लॉस लावला तर खाली माझा स्टॉप लॉस लागेल, पण मला टार्गेट पण हवा आहे. तर मग मी कव्हर ऑर्डर न लावता मी ब्रेकेट ऑर्डरचा विचार करेल, जिथं माझा 10 पॉईंटचा स्टॉप लॉस आणि 10 पॉईंटचा माझं टार्गेट आहे. इथे एंट्री मी सपोज 814 रुपयाला बाय आणि बफर ठेवला 815 रुपयाचा. प्राइस थोडी वरती गेले, तिथं आपण 814.50 करूया आणि बाय करूया. जसं तर आपल्याला ऑर्डर टाकली इथं बघा, तर आपली ऑर्डर घेतलेली आहे सिस्टममध्ये. आता वेट करू, जर हे वरती आलं आणि बाय झालं तर आपण जे बाईंगच्या टायमाला टार्गेट आणि स्टॉप लॉस लावलं होतं सिस्टममध्ये, ते पण आपल्याला चार्टवरती इथे इझिली दिसते. ठीक आहे. थोडी प्राइस मी मॉडिफाय करतो, एंट्री होऊन आपल्याला दिसावा म्हणून. येस. तर इथं बघा आपलं बाय झालं. जसंच बाय झालं तर बघा मला खाली 10 पॉईंटचा स्टॉप लॉस, वरती माझा 10 पॉईंटचा टार्गेट इझिली इथे दिसते. आता इथून मला इझी एक्सेस आहे की माझी पोझिशन मी मॅनेज करू शकतो. मला स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे, मी माझा स्टॉप लॉस ट्रेल करतो. खाली 2 स्टॉप लॉसचे ऑर्डर दिसतात बघा, हे बफर ऑर्डरमध्ये असतात, तर मी याला ट्रेल करू शकतो. हे मी ट्रेल केलं, हे माझा स्टॉप लॉस ट्रेल झाला. तसंच मला दिसतंय टार्गेट खूप वरती, माझं नियरेस्ट स्विंग पाशी टार्गेट पाहिजे माझं, तर मी टार्गेट पण इथं मॉडिफाय करून टाकलं. बाय झाल्यानंतर मला इथंच इझिली पोझिशन पण दिसते आणि एकदम फास्ट एक्झिक्युशन होतं. तर स्कॅल्पिंग इंट्राडे ट्रेडिंगसाठी आपल्याला बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. इथं इझिली आपल्याला आपला ट्रेड मॅनेज करतात. अशाच पद्धतीने आपण निफ्टी 50 इंडेक्स, स्टॉक ऑप्शन ट्रेडिंग करताना आपण सेम एक्झिक्युशन फॉलो करून ट्रेड याच्यामध्ये करू शकतो. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशा पद्धतीने तुम्ही एक्झिक्युशन शिकू शकता. थँक्यू व्हेरी मच.